दुनियाला काही पुण्य नाही का चपाती पडणार? हो बरोबर आहे, बरोबर आहे. यायला भरपूर आहे भाऊ, पण द्यायची भावना असावी. अरे नेत्रदान जर केलं तर आंधळ्यांना दुनिया दिसन. एवढा मोठा 70-80 किलोचा बॉडी दिलं परमात्मानं. याच्यामध्ये वाहणार रक्त जर दान केलं तर ऍक्सिडेंट मध्ये मरणाऱ्यांचा प्राण नाही का वाचणार? हो बरोबर आहे, बरोबर आहे. यायला भरपूर आहे भाऊ, पण द्यायची भावना असावी. अरे तुला द्यायचं ते नाट नको देऊ, पण मी काय म्हणते तेवढं ऐकून तर घेशील ना? फुकट आहे का पण? बघितलं का मंडळी, फुकट असलं तर घेईन म्हणते ऐकून. तरी ते म्हणतात ना भाऊ, इकत असले तर घेईना कोणी आणि फुकट असले तर बापले एक दोन्ही. अरे बाबा फुकट तर फुकट, पण मी काय म्हणते जर तू ते ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल, बुरगुंडा. हसू आलं भाऊ तुम्हाला? बुरगुंडा म्हणजे काय वाटलंय? बुरगुंडा म्हणजे लेकरू. अरे बाबा बुरगुंडा म्हणजे लेकरू ना, बुरगुंडा म्हणजे तुला ज्ञान होईल, ज्ञान. अच्छा अच्छा, म्हणजे आमच्या मराठी भाषेत नॉलेज. हा तुला ज्ञान होईल, ज्ञान. आणि तेच ज्ञान तुला होण्यासाठी संतांनी काढलेल्या ग्रंथांचं वाङ्मयांची भारुडाची निर्मिती केलेली आहे भाऊ. असं व्हय. मला सांग, एखादा ग्रंथ जर जुना झाला तर त्याची दुसरी आवृत्ती काढता येते. भारूड जर फाटायला आला तर त्याचा झेरॉक्स काढून आणता येते. पण मला सांग भाऊ, या ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी या नारदाची प्राप्ती त्या परमात्माने आम्हाला करून दिली. या शरीराचं झेरॉक्स मशीन कुठे तयार झालाय का रे भाऊ? नाही. म्हणून मी म्हणते जर तू माझं ऐकलं ना, बया तुला बुरगुंडा होईल ग, बया तुला बुरगुंडा होईल ग, बया तुला बुरगुंडा होईल ग, बया तुला बुरगुंडा होईल सवे घेऊन आले, प्रेमाचं कुंकू भाडी लाविले. ए बाई, कुंकू गिंकू काय काय झालं रे भाऊ? इथं कुंकू गिंकू नाही, तर टिकली लावतात. टिकली टिकली तर टिकली, नाही तर रुकली. म्हणजे इथं कुंकू लावित नाही, नाही टिकली लावता. हो टिकली. म्हणजे जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग. हो मग मॅचिंग म्हण की मॅचिंग. हो ना मॅचिंग ना. हो मॅचिंग मॅचिंग. या वरच्या रंगाचं मॅचिंग तर कधी करते ते भाऊ, पण संसारात खरा सुख खरा आनंद भोगायचा असला तर नेचर मॅचिंग असावं, असं नाही वाटत तुला? हो बरोबर आहे, बरोबर आहे. नेचर मॅचिंग असलं तर या वरच्या रंगाला महत्व आहे. मी नाही म्हणत आहे माझं कुंकू लाव, तुझी टिकली लावू नको, परंतु टिकलीच्या रूपाने सौभाग्याचे देण किती ठिकाणी वाटत फिरते ही माऊली. किती ठिकाणी. सकाळी उठलं, बाथरूम मध्ये गेलं आंघोळीसाठी, बाथरूमची भिंत सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. बाहेर आलं, आरशा पुढे बसलं, आरसा सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. मी नाही म्हणत आहे माझं कुंकू लाव, परंतु कुंकू लावण्यामागं काही शास्त्रीय कारण. काय पण? अरे बाबा कुठं लावले जाते कुंकू? इथं. अरे भाऊ तू काय कुंकू लावतोय? मी सांगते, कुंकू कपाळाच्या मध्यभागी लावलं जातं. बरोबर, पण आदमी आणि ब्रह्मवृंदाच्या मध्ये जी पेट्रोटिक लाईन आहे त्यावर कुंकू लावण्याने आम्हा बायकांचं मानसिक संतुलन कायम राहतं. कारण बायकांचं मेंदू हे अतिशय संवेदनाक्षम असतो आणि महिला मेंदूच्या संवेदना